नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी मराठी पाठ दुसरा बंडूची इजार या पाठाचा आपण सराव करणार आहोत. चला तर मग प्रश्नांचा सराव करूया. प्रश्न पहिला, चुलीवरच्या तव्याची रिकामी जागा काळीभोर झाली होती. पर्याय: कान, नाक, पाठ, गळा. उत्तर: पाठ. प्रश्न दुसरा, बंडूचे गाव कोणते होते? पर्याय: पुणे, इजापूर, सोलापूर, बावची. उत्तर: बावची. प्रश्न तिसरा, बंडूची इजार कोणी शिवली? पर्याय: त्याने स्वतः, धोंडू मामाने. उत्तर: धोंडू मामाने. प्रश्न चौथा, धोंडू मामाचा अंदाज कसा चुकला होता? पर्याय: इजार लांब झाली, इजार आखूड झाली, इजार दुसरीच शिवली. उत्तर: इजार लांब झाली. प्रश्न पाचवा, बंडूची इजार किती जणांनी कापली? पर्याय: 2 जणांनी, 3 जणांनी, 4 जणांनी, 5 जणांनी. उत्तर: 4 जणांनी. प्रश्न 6वा, सुबे, इजार जरा 4 बोट कापून टाक घालतीस का, कोण कोणास म्हणाले? प्रश्न, सुबे, इजार जरा 4 बोट कापून टाक घालतीस का, कोण कोणाला म्हणाले? पर्याय: बंडू बायकोला म्हणाला, बंडू आईला म्हणाला, बंडू बहिणीला म्हणाला. उत्तर: बंडू बहिणीला म्हणाला. प्रश्न 7वा, इजार लांब झाली तेव्हा बंडूच्या तोंडातून कोणता शब्द बाहेर पडला? पर्याय: अ, अर्र. उत्तर: अर्र. प्रश्न 8वा, कितीही जोर लावला तरी बाटलीचे रिकामी जागा उघडेना. पर्याय: हात, तोंड, नाक. उत्तर: तोंड. प्रश्न 9वा, बंडूच्या इजारीची रिकामी जागा झाली. 1. चड्डी, 2. फुल पॅन्ट, 3. घडी. उत्तर: चड्डी. प्रश्न 10वा, प्रत्येकानं इजार किती बोट कापली? पर्याय: 2 बोटे, 3 बोटे, 4 बोटे, 5 बोटे. उत्तर: 4 बोटे.